पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आज लोक माझ्या विचारांशी सहमत असो वा नसो, परंतु या जगात पसरलेली असमानता संपवणं मी माझं कर्तव्य समजतो। मग ती असमानता जातीशी निगडीत असो, आर्थिक असो किंवा धार्मिक असो, कारण यानेच मानवतेचा सन्मान होईल। आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमची येणारी पिढी माझ्या या मताशी सहमत असेल। भीमसल, शाळेत जाऊया। आनंदादा, जे तमाशा बघित होते ते शिकलेले नव्हते, आणि जर असत्यान तर शिक्षणाचा काय उपयोग? हे तू काय बोलतोयस भीम? असं नाही बोलायचं भीम। भीम भीम भीम, शाळेची पिशवी नाही घेतली, ती घेतल्याशिवाय शाळेत जाऊन काय करशील? भीम, अरे यांच्या इचारांवर कोणी बोट उचललं तर ही लोक त्याला मारून टाकतात। मग ती यांची पोरगी असो, सून असो, नाहीतर यांची बायको, आणि मग त्याला हे लोक धर्माची रक्षा असं नाव देतात। खंत तर या गोष्टीच आहे की यातला एक बी माणूस यांच्या विरोधात काय बी बोलत नाही। रामजी सकपाळ, सुभेदार रामजी सकपाळ, रिटायर्ड सुभेदार रामजी सकपाळ, तू खूप जास्त बेशरम आणि संवेदनहीन माणूस आहेस। तसं तर तू खूप ओरडून ओरडून लोकांना सांगत असतोस की तुला लोकांची खूप काळजी आहे, उड्या मारायची घाण सवय आहे तुला। तू उड्या मारत राहिलास आणि तिकडे ती बाई शांतपणे मरून गेली आणि तुला काही फरक पडला नाही, चालला आपल्या कामाला। भाऊ, आपल्या समाजातल्या अशा बाईच्या मरण्यानं काहीही फरक पडत नाही, पण तुला काहीही फरक पडला नाही हे बघून जरा वाईटच वाटलं आणि आनंद जास्त झाला। कमीत कमी तुला हे तर माहिती पडलं सुभेदार की तुझी औकात काय आहे। कमीत कमी तुला हे तर कळलं की ज्यांना आम्ही बाहेर काढलं त्यांच्या बरोबर उभं नाही राहायचं। खरं सांगू रामजी, अरे तुझ्या हातात काहीच नाही, नाही कोणाचा जीव वाचवू शकत, नाही कुठल्या गुन्हेगाराला पकडून देऊ शकत। खूपच मजा येते तुम्हाला असं बघून, मला खरंच खूप मजा येते। अजून मजा आली असती जर तुला फरक पडला असता, दुःख झालं असतं, दुःख, कळतं तुला? फरक पडतोय आमासनी, आणि सावकार तुम्ही काळजी नका करू। मला जिथं जायचंय तिथं मी जाईन, आणि गुन्हेगाराला जर पकडवलं नाही तर माझं डोसकं आणि तुमची चप्पल, त्याला वाचवण्यासाठी तुम्ही किती बी नियोजन करा, मी म्हणतो कराच, पण तुम्ही त्याला वाचवू नाही शकणार। यो रामजी सकपालचा सबूत आहे, सुभेदार रामजी सकपाल, रिटायर सुभेदार रामजी सकपाळचा। या माणसाचा काहीच भरोसा नाहीये, हा काही पण करू शकतो। गावकऱ्यांना सांगितलं पाहिजे, याने काही करायच्या अगोदर मीच हा विषय संपवतो। नमस्ते गुरुजी। नमस्ते मुलांनो, चला आपापली पुस्तके काढा, अभ्यास सुरू करूयात।
गुरुजी, शिक्षणाचा काय उपयोग? म्हणजे वय गुरुजी, जी काकू मरून गेली ती शिकलेली नव्हती, पण खरी होती. आणि जी लोक तमाशा बघत होते त्यातले काही शिकलेले बी होते. समदे म्हणतात की ही शाळा लय जुनी आहे. मग जी लोक शिकली असतील ती याच शाळेत शिकली असतील, याच वर्गात शिकली असतील आणि हीच पुस्तकं वाचली असतील ना. तरी बी खऱ्याच्या विरोधात खोट्या संघ उभा आहेत. मग या अभ्यासाचा काय उपयोग गुरुजी? मला नाही शिकायचं गुरुजी. आतापासून मी कवच शाळेत नाही येणार. भीम भीम भीम, माझं ऐक, मी काय म्हणतो ते. भीम, मी काय म्हणतो ऐक. बघ भीम, जर तू शिकलेला नसतास तर समाज, त्याच्या व्यवस्था आणि वाईट गोष्टींवर तू असा चिडला नसतास बेटा. जर तुला वाटतं की हा राग, ही तळमळ सदैव तुझ्यात तेवत राहो, तर शिक्षण नको सोडू बेटा. भीम, फक्त शाळेत येऊन वर्गात बसून पुस्तकं वाचून माणूस ज्ञानी होत नसतो बेटा. पुस्तक वाचणं आणि ज्ञानी होणं यात खूप मोठं अंतर आहे. पण हे तितकंच खरं आहे की ज्ञानाचा मार्ग याच शाळेतून, याच वर्गातून आणि याच पुस्तकांच्या माध्यमातून जातो. त्यामुळे शिक्षण फार महत्वाचं आहे बेटा. भीमराव, आजच नाही, भूतकाळात सुद्धा अशिक्षित, अडाणी आणि मूर्ख माणसं होतीच आणि भविष्यात देखील असतीलच. पण या सगळ्यांमध्ये असे लोक देखील असतील जे देशाचं, समाजाचं आणि संसाराचं भविष्य ठरवतात. मला आनंद वाटतोय की एवढ्या कमी वयात देखील तुझ्यात एवढा राग आहे. पण तुझं वय एवढं सुद्धा नाही की आम्ही तुला प्रत्येक गोष्ट समजवावी. विश्वास ठेव आमच्यावर, तुझ्या वडिलांच्या शिकवणीवर. माणूस जेव्हा अभ्यास करून ज्ञानी बनतो तेव्हा त्याच्यात इतकी ताकद येते की तो समाजाची दिशा बदलू शकतो. जा, वर्गात जा. तुम्ही बघा सर, मला पूर्ण विश्वास आहे हा मुलगा एक ना एक दिवस नक्कीच चमत्कार करून दाखवेल. काळ पण अशाच चमत्काराची वाट पाहतोय. रामजीच्या बोलण्यातनं मला असं वाटतं की तो आपल्यापैकी कुणालाही नीट जगू देणार नाही. मंगेशला विचारा किती हट्टी आहे तो. आणि त्यावरून रिटायर्ड सुभेदार स्वतःची सगळी शक्ती पणाला लावून तो आपल्या सगळ्यांचं जगणं अवघड करेल. तर मग काय करायचं शेठजी या रामजीचा? काय उपाय आहे का तुमच्याकडे? मी तर म्हणतो गोष्ट पुढे जायच्या अगोदर, आपण अडचणीत येण्या अगोदर आपण सगळे पोलीस कप्तानकडे जाऊ आणि रामजीवर गुन्हा दाखल करूया. आवपर गुन्हा काय दाखल करणार? ती बाई आपल्या समाजातून बाहेर काढली होती, तिला शिक्षा करण्याचा अधिकार फक्त आपल्याला होता. आणि रामजीने आमच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये लुडबुड करून तिला आपल्या घरामध्ये ठेवलं. आणि वरून जेव्हा ती बाई मेली तर तो तिचा अंतिम विधी कसा काय करू शकतो? त्याने तर त्या बाईची परलोक यात्रा खराब केली ना. बस याच गोष्टीला वाढवून यावर गुन्हा नोंदवून टाकू. काय म्हणतोस मंगेश? शेठजी एकदम बरोबर सांगतात. आता ती घटना फक्त त्या बाईची नाही राहिली, आता तर धर्म, समाज
कर्मकांडा पतूर पोहोचली आहे. आणि जर आज आपण शांत राहिलो तर पुन्हा कधीच रामजी आणि त्याच्या कुटुंबाला धडा शिकवता येणार नाही. मग आता कसला विचार करताय? चला पोलीस कप्तानकडे आणि रामजीच्या विरोधात गुन्हा दाखल करून टाकूया. वय चला की. चला. रामजी सकपाळ कुठे आहे? वय म्या इथं आहे. काय झालं बोला. तुम्हाला अटक करायला आलो आहोत मी. मला अटक? अहो पण का? काय केलं यानं? सामाजिक विद्रोह केलाय त्याने. समाजात द्वंद्व आणि दंगा पसरवण्याचं काम केलंय त्याने. समाजाच्या व्यवस्थेला तडा देण्याचं काम केलंय त्याने. काय बोलताय तुम्ही? रामजी, तुम्हीच आला होता ना पोलीस स्टेशन मध्ये की सर्व लोकांनी मिळून त्या बाईला मारून टाकलं म्हणून? रामजी, कुणी सांगितलं होतं तुला की त्या बाईच्या धर्मात, समाजात आणि तिच्या कर्मकांडात लुडबुड करायला? आणि तुला हे कुणी सांगितलं होतं की त्या बाईचा अंतविधी कर म्हणून? बांधा याला. शेठजी, तुम्ही काहीतरी करा ना. अरे म्या काय करू? म्या तुमच्या भांडणामध्ये लुडबुड करणार नाही. एक तर तुम्ही दोघांनी आपली जात लपून माझ्या इथं काम केलं आणि वरून मदत मागायलास. चल जा निघ इथून आणि पुन्हा आपला थोबाड दाखवू नको. तोंड पाहून तर असं वाटत नव्हतं की ही लोक त्या जातीचे आहेत. यांच्या हुशार डोक्यापुढं म्या हारलो. आता कोणाला सांगणार नाही की एकांच्या जातीचे होते. आता काय करू? म्या स्वतःच आंघोळ करतो. स्वतःच शुद्ध होतो म्या. भीम, तू जेवत का नाही आहेस? आज घरी जेवण नाही केलं म्हणून डबा नाही आणला. हे घे, जेवण करून घे. भूक नाहीये गुरुजी. सारखंच काकूचा चेहरा आठवतो. भीम, तुझ्या न जेवल्याने काकू वापस नाही येणार आहे. उलट तुझी तब्येत खराब होऊन जाईल. घे, चुपचाप खाऊन घे. हात खाली कर. ही भाकरी कुठून आली? पेंडसे गुरुजींनी दिली.
बाबा, वहिनी, ताई, काय झालं पुरंजन भाऊ? तुम्ही इतकं घाबरलेलं का दिसताय? काय झालं? वहिनी, ते रामजीला पोलीस घेऊन गेले. काय? अहो तुम्ही तर त्यांच्या संगच होता ना? काय झालं? वहिनी, ज्या दुकानात आम्ही काम करीत होतो त्याच दुकानातून घेऊन गेले. अहो पर का? ते पोलीस कप्तानचं म्हणणं आहे की त्या बाईचा अंतिम विधी करून समाजाच्या विरोधात काम केलंय. हा? समाज व्यवस्थेला तडा दिलाय. समाजामध्ये द्वेषानं दंगा पसरवायचं काम केलंय असं म्हणताय. कुठं नेलंय? शहराकडे घेऊन गेले. इथे कुठलाच गोंधळ नकोय आम्हाला. चला बा बाजूला. हो, आम्ही बाजूला होऊन जाऊ कप्तान साहेब, पण जरा बघू तर द्यात. जे लोक आमची परंपरा, आमच्या जातीच्या विरोधात जातात, त्यांचा चेहरा शेवटच्या प्रवासात कसा दिसतोय ते बघू द्या कप्तान साहेब यांना. ज्यांना बी बघून घेऊ दे. लाटा किनाऱ्यापासून दूर जात्यात, ती फक्त दुप्पट ताकदीनं परत यायलाच. किनाऱ्यावर धडकल्यानं लाटा उद्ध्वस्त होतात. तूही उद्ध्वस्त होणार आहे सुभेदार. बाबा, 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 काय केलंय माझ्या बाबांनी? तुम्ही यांना अटक का करताय? तुम्ही समजे घरी जावा. पेंडसे गुरुजी, माझ्या पोरांना घरी घेऊन जावा. जे बी होईल ते मी समद बघून घेईन. चला मुलांनो, चला. नाही, आम्ही तुम्हाला असं सोडून नाही जाणार. माझ्या बाबांनी काय नाही केलं. तुम्ही यांना असं अटक नाही करू शकत. सोडा त्यांना. मग तुझ्या बाबांना हे कोणी सांगितलं होतं की त्या बाईचा अंत्यविधी कर म्हणून? या लोकांनी नाही केलं, मग बाबा काय करणार? गुरुजी, तुम्ही सांगा खरं काय ते. तुम्ही बी होता ना तिथं? ओय गुरुजी, आवाज सांगा की. आमचं म्हणणं ऐका. यांनी काकीचा अंतिम विधी करायला नाही म्हणले, मग बाबा तरी काय करणार आहे? काहीच नसतं केलं. आमचा इशारा होता. 4 दिवस 6 दिवस पडलं राहिलं असतं तिचं प्रेत. आमच्या बदला कोणी ना कोणी केलाच असतं अंतिम विधी. आणि नसतं तरी केलं तर तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं होतं? आमच्या समाजातली बाई होती ती, आणि तू तिला जनावर समजून उचलून तिचा अंतिम विधी करून टाकला. तरी सुद्धा तुम्ही त्यांचा अंतविधी करायला नको होता. अहो पण कप्तान साहेब, मारलं तेव्हा ती बाई यांच्या समाजाची झाली, नाहीतर तिला कुळबुडवी, चारित्र्यहीन असं म्हणत होते. घरातून तर हाकलून लावली, आणि तिचं गावात राहणं सुद्धा त्यांना आवडत नव्हतं. हे बघा, आमचा कायदा या सगळ्या भानगडीत पडत नाही. तर मग ठीक आहे. बघा, अंतिम विधी करायचा निर्णय फक्त यांनी एकट्याने नव्हता घेतला. आम्ही समते बी होतो त्यात. जर मग हे गुन्हेगार आहेत तर आम्ही समते गुन्हेगार आहोत. आम्हाला पण घेऊन चला. चला, घेऊन चला. हा, वय वय पोलीस कप्तान साहेब, या समद्यांनाच घेऊन जा. म्हणजे यापुढं कोणी बी आमच्या सामाजिक गोष्टींशी लढायचा प्रयत्न बी नाही करणार. जावं समद्यांना घेऊन. आम्हा समद्यांना यांच्या बरोबर जेलमध्ये टाका. नाही मीरा, नाही. हे काम म्या एकट्यानं केलं होतं. जर तुमच्या नजरेत हा अपराध आहे तर हा मी अपराधी आहे. माझ्या परिवारानं मला अडवलं होतं, पण म्या त्यांचं ऐकलं नाही. मी अपराधी आहे.
भीमाबाई, पोरांना घेऊन जा घरी. अहो, का करता असं तुम्ही? अशा परिस्थितीत तुम्हाला सोडून आम्ही घरी जाऊ? कप्तान साहेब, उपकार करा भीमाबाई, मी आमच्या- कुठला गुन्हा नाही केलाय. अहो, ओ बाई, कायद्याच्या मध्ये येऊ नका. चला बाजूला व्हा. नाही नाही बाजूला होणार. भीमाबाई, वाटेत न बाजूला हो. नाही. तुला माझी शपथ आहे.